ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, माझ्याकडे अनेक स्त्रिया फोन करतात. कशाबद्दल करतात? की त्यांच्या नवऱ्याला बाहेरच्या बाईचा नाद लागलाय. तर तो सुटेल का? मग ते म्हणतात कुणीतरी काहीतरी त्यांना खाऊ घातलं, त्याच्यामुळे तो तिकडच गेला वगैरे वगैरे असं सांगितलेलं जातं. मग बऱ्याच जणांनी विचारला की ही गोष्ट खरी आहे का? बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की ही जी पद्धत आहे, जी स्त्रिया वापरतात जास्त करून, की एखाद्या पुरुषाला आपल्याकडे आकर्षित करायचं, आपल्या नियंत्रणाखाली वागवायचं, त्याला आपल्याशिवाय दुसरं कोणी दिसलंच ना पाहिजे, ही पद्धत वापरतात. आणि ती सत्य आहे का असं विचारलं तर सत्य आहे ती पद्धत. आणि एक लक्षात घ्यायचं, कुठलीही जरी स्त्री अशी पद्धत वापरत असेल, एखाद्याचा संसार उद्ध्वस्त करून आपल्या हितासाठी काही गोष्टी करत असेल ना, तर ही चांगली गोष्ट नाहीये. कारण एखाद्या स्त्रीचा तळतळाट घेणं, एखाद्या मुलाबाळांचा एखाद्या संसारामध्ये उद्ध्वस्त करून आपलं हित साधणं ही योग्य गोष्ट नाही. आणि ते आयुष्यात कधीच सुखी होत नाही, एवढं लक्षात घ्यायचं. जी अशा गोष्टी करतात ते आधी, आणि ही गोष्ट करण्यासाठी कुठे जाणते नेमते हुडकायची गरज पडत नाही. हे जी स्त्रिया आहेत ना, त्यांना एक कुठून तरी माहिती भेटते आणि ती सोपी पद्धत वापरतात. लय हार्ड, बरेच जण सोपी पद्धत आहे ते, आणि मी ते सांगणार नाही तुम्हाला, पण एक पुसटती एक माहिती देतोय थोडक्यात. कारण अशी गोष्ट करू शकू नये कुणी. कारण ज्यांना माहित नाही त्यांना मी एक सांगितल्यासारखं, एक उत्तेजन दिल्यासारखं होऊ शकतं. म्हणून ही जी गुप्त गोष्टी असतात, अशा वाटोळं करण्याच्या ह्या गोष्टी मी शक्यतो सांगत नाही कुणाला, आणि करू नये बी कुणी. फक्त काय आहे ते एक थोडक्यात, की एक सुपारी जी असते, आता बऱ्याच जण ते मासिक पाळीमध्ये सुपारी ठेवतात. समजा अमुक अमुक ठिकाणी, मी नाही ती नाव सुद्धा सांगू शकत नाही ते, आणि ती सुपारी ते त्या व्यक्तीला खायला देतात. अशी एक पद्धत आहे, एक सोपी पद्धत वापरतात ते. तर एक समजून घ्यायचं. मी नाही जास्त बोलणार ह्या गोष्टीवर, कसं करतात ते महत्वाचं नाही. इथं याच्यातून बाहेर पडण्यासाठी कसं करता येईल हे सांगणार आहे मी. आणि विशेष म्हणजे हे कोण करू शकतंय आणि का करतं याविषयी मी माहिती देतो. आता बऱ्याच स्त्रियांचं काय होतं, स्त्रियांमध्ये बऱ्याच वेळेस समजा एखाद्या स्त्रीच्या नवऱ्याला एखाद्या स्त्रीनं बोललं, अगर बोलाबोली जास्त बोलण्यात वगैरे आहे, तर त्या बाईला जर संशय आला तर ती बाई त्या बाईबद्दल तिरस्कार करते, भांडण करते वगैरे बऱ्याच गोष्टी करते. ते हाणमारीपर्यंत सुद्धा जातात हे प्रकरण. मग हितच ठिमगी पेटते. तुम्हाला मी बोललेलं कळलं का? एखादा पुरुष आहे, त्याच्या समजा ऑफिसमध्ये काम करत असणारी एखादी स्त्री असेल, मुलगी असेल, अथवा कोणतं त्याचं काही असेल, बिझनेस असेल अथवा इतर काही गोष्टी असतील, अगर सरकारी ऑफिसमध्ये बी असेल कोणी सहकारी म्हणून, आणि त्यांचं समजा बोलणं वगैरे असं, आता बोलतं एखाद्या वेळेस सहकारी म्हणल्यास एकमेकाच्या कामानिमित्त एकमेकाला बोलतात. आणि ही गोष्ट जर त्या स्त्रीच्या म्हणजे नवऱ्याची गोष्ट स्त्रीला जर कळली तर त्या स्त्रीला गाठून बोलते अथवा भांडण करते तिच्याबरोबर. आणि भांडण केल्यानंतर प्रकरण वाढतो, लक्षात घ्या जास्त करून. कारण मग स्त्री काय, मग ती जी ऑफिसमधली स्त्री जी त्या नवऱ्याला काबूज घालण्यासाठी मग ही प्रयोग करते अशी. कारण असं बी ही आपल्याला भांडलीच ना, मग ह्याचा नवरा आपल्या ताब्यातच घ्यायचा, जे होंगे ते होंगे. हिला माझ्याबद्दल संशय ना, तर अशा काही आडीलतिऱ्या म्हणजे आडीलपणा करणाऱ्या आहेत. आणि ते असं प्रकरण करतात ते.
म्हणजे स्वतःकडे आकर्षण करण्यासाठी हा प्रयोग केला जातो. तर आता हा प्रयोग आपल्या नवऱ्यावर झालाय समजा, तर बऱ्याच जणी आमच्याकडे म्हणतात हे असं खाऊ घातलं, आमचा नवरा सतत तिच्याच ह्याच्यात असतो, घरी लक्ष नाही, संसारात लक्ष नाही, मुलांबाळाकडे लक्ष नाही, अशा गोष्टी बोलतात. म्हणून बी काही जण येतात की असं ह्याच्यावर काही तोडगा. तर हे तोडगा वगैरे असतात गोष्टी, नाही असं नाही, पण तुम्हाला घरी करण्यासारखं मी तोडगा सांगतोय. आता ही जी आहे, बरेच जी आकर्षण स्त्रिया करतात पुरुषांना, अथवा पुरुष बी काही काही करतात, स्त्रीला आकर्षण करतात, असे प्रयोग करतात. असे प्रयोग वेगवेगळे आहेत अनेक. पण हे प्रयोग जे आहेत, ही जी समजा अशा प्रकारचे तोडगे आहेत एकामेकाला आकर्षित करण्याची, हे पूर्ण तोडगे जवळजवळ 99% शिवजीने पार्वतीला सांगितलेले आहेत. का सांगितलेले आहेत? पार्वतीनं समजा शिवजीला विचारलं किंवा असं असं असेल तर काय करायचं वगैरे, तर हे तोडगे हे केलेले असे, तर हे तोडगे शिवजीनेच पार्वतीला सांगितलेत असं असं केल्यानंतर. पण ही का सांगितलेत? की चांगल्या कामासाठी सांगितलेत. आता हा तोडगा चांगल्या कामासाठी कुठे केला पाहिजे? की बाबा पती आपला पती संसारात लक्ष देत नाही, काही नाही, तर ही स्वतः पत्नी पतीसाठी ही तोडगा करू शकते, म्हणजे आपला संसार टिकवण्यासाठी. पण ही न करता, आता बरेच जण स्त्री करतात की बरेच जण म्हणतात आपण हिले बायकोच्या ऐकण्यातला आहे, ह्याला बायकोशिवाय जमतच नाही. तर असे पण प्रयोग करतात त्या जे बायका आहेत ना, की आपला नवरा आपल्या ताब्यात राहण्यासाठी हा तोडगा केला जातो. काही जणांना किळसवाणी वाटतं म्हणून ते करत नाहीत. हे भलतंच मग ती दुसरीच बाई कुणीतरी करते त्याच्या नवऱ्यावर तोडगा, आणि नवरा तिच्यापासून दूर जातो. आता हे तोडगे बी करून पाहतात, करतात, वापरतात. पण ही लागू कधी होतो? जास्त करून बऱ्याच वेळेस काय होतं, पती पत्नी मधले जे दुरावेत ना, बऱ्याच वेळा काय करते पत्नी, नवऱ्यावर हक्क गाजवते, हक्क. थोड्या थोड्या गोष्टीला यांना असंच केलं पाहिजे तुझं संसारात, म्हणजे दबावाखाली घेण्याचा प्रयत्न करते. आता पुरुषांना सगळ्यांनाच ह्या गोष्टी जमत नाहीत. काही पुरुष वेगळ्या वृत्तीचे असतात की बायको ज्यावेळेस प्रत्येक गोष्ट दबावाखाली घेत असेल एखादी, तर ती त्या पुरुषाला त्याचं ओझ वाटतं आणि त्याला हवं ते सुख बी भेटत नाही. घरात 4 शब्द प्रेमाचे भेटत नाहीत. हे सतत कुरकुर काय काही म्हणून तो जरा थोडा अलिप्त राहतो. त्याच्यामध्ये अशी एखादी स्त्री भेटली बाहेरली, आपल्याला चांगलं बोलणारी, गोड बोलणारी, अथवा त्याचं मन जाणून घेणारी, तर त्यावेळेस नकळतपणे पुरुष त्या स्त्रीच्या जवळीक जातो आणि हिथं मग भांडं फुटतं सगळंच. हे गोष्टी जे आहेत ना, ह्या सगळ्या आपण बी त्या स्त्रीचा, म्हणजे घरची पत्नी असते तिचा पण दोष आहे याच्यामध्ये. आपला नवरा ताब्यात ठेवायच्या ऐवजी हे असं मोकार, म्हणजे असं काहीतरी त्याला ताण देऊन ते बाहेर हाकलल्यासारखं होतं. घरीच जर त्याला प्रेम वगैरे व्यवस्थित भेटलं तर शक्यतो जात बी नसतात. पण बऱ्याच वेळेस बाहेरच्या स्त्रियाही काही त्यांच्या हितासाठी, काही करण्यासाठी ह्या गोष्टीचा वापर करतात. आता यावर प्रयोग काय आहे हे महत्वाचं आहे. आता जर तुमचा नवरा तुमच्यापासून दूर गेला, समजा दुसऱ्या स्त्रीच्या नादी लागला, तर तुम्ही चिडून याच्यावर पर्याय मिळत नाही, भांडणं करून याच्यावर उपाय होत नाही. इथं प्रेम दाखवणं गरजेचं असतं. नवऱ्यानं, आपल्याला माहित आहे हा नवरा आपला बिघडलाय, तरी आपण थोडं शांत डोकं ठेवून नियमितपणे, आता ही तोडगा शिवानी सांगितलेला आहे पार्वतीला, तर हे शिवजीच ह्याचं निवारण करू शकतात. त्यासाठी आपला शिवभक्ती करणं गरजेचं असतं, शिवपूजा करणं गरजेचं असतं.
मी मनोकामना पूजा म्हणून मी बऱ्याच जणांना सांगतो, बऱ्याच वर्षापासून सांगतो मी मनोकामना पूजा ते करून ते तर करायचीच असते, पण त्याबरोबर एक दुसरी दररोज एक पूजा करा तुम्ही. तुमच्याकडे धातूचं शिवलिंग असेल तर चांगली गोष्टी, नसेल तर घरी घेऊन या ते शिवलिंग आणि नियमितपणे म्हणजे दररोज सकाळी न कटाळता लवकर उठून शिवपूजा करायची. ताटात ठेवायचं ते लिंग, वरून धार धरायची अशी, म्हणजे अभिषेक करायचा त्याचा. आणि काय करायचं, ओम कामिनी ओंकारे स्वाहा, ओम कामिनी ओंकारेश्वर हा जो मंत्र आहे, हा मंत्र बोलायचा. हा मंत्र काय काम करतो की जी शिवजीला आकर्षण, म्हणजे शिवजी आपलं ऐकतील, आपलं घरानं काय आहे ते ऐकण्याचा मंत्र आहे हा. ओम कामिनी स्वाहा म्हणजे ओम कामिनी ओंकारेश्वर स्वाहा, म्हणजे ओंकारेश्वराला तुमची ही बात, तुमची ही काय समस्या आहे ती सांगतोय. आणि मनात काय प्रॉब्लेम आहे तुमच्या मनामध्ये ते ठेवणं गरजेचं आहे. एकदम मन एकाग्रता करून ही पूजा करायची असते. आणि जे पाणी साठलंय अगोदर चांगलं शिवलिंग धुवून स्वच्छ करा, कचरा वगैरे काढून, आणि नंतर ते तीर्थासारखा त्याचा वापर करायचा आपल्याला. ताटामध्ये ठेवून हे मंत्र बोलून जी पाणी जी तुम्ही धार सोडलेली आहे, ती धार सोडलेली ताटामध्ये जी साठलेलं पाणी आहे त्याला आपण सिद्ध झालेल्या मंत्राद्वारे तीर्थ म्हणूया आपण. हे तीर्थ तुमच्या नवऱ्याला कशातही घालून द्या, अगर प्रत्यक्ष प्यायला द्या, देवाचं तीर्थ आहे म्हणून द्या. तर तुम्ही हे जर तीर्थ नियमितपणे दिलं, एकदम काही नाही पण हळूहळू त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो. तुमची इच्छा काय, त्या व्यक्तीचा नाद सोडणे, त्या बाईचा नाद सोडणे, असं आहे ना. तर तुम्ही या पद्धतीनं ही नियमितपणे पूजा करून ते जे तीर्थ निघलं आहे ते तीर्थ तुमच्या पतीला द्या, आणि पती त्या व्यक्तीपासून हळूहळू अलिप्त होईल, आणि त्याचं जे मन आहे ते तुमच्या संसारामध्ये रमेल, आणि हळूहळू तुमच्यावर खूप प्रेम करू लागेल. बरेच नवरे आपल्या घरामधली जी पत्नी सुंदर, अतिसुंदर असते तरीही घरातील बाईच्या नादी लागतात, म्हणजे तेवढी काही नसते, फक्त हा प्रयोग केला असल्या त्याच्यामुळे तो तिकडे आकर्षित झालेला असतो. तर हा जो तोडगा आहे तुम्ही करून पहा, आणि 1 अन् 2 दिवस केल्यानं काही होत नाही. तुम्हाला सांगतो, हे बऱ्याच जणांना काय घडीभर काहीतरी, आता काय युट्यूबवर काही ऐकायला भेटतं, मग ते हेच करू का त्याचं करू, ह्याचं करू का त्याचं करू, ह्या असल्या घोटाळ्यामध्ये ते तुमचा विश्वास राहत नाही. आणि विश्वास नाही राहिल्यामुळं काय होतं, ते काम करत नाही. त्याच्यामुळे एकनिष्ठपणे विश्वासानं हे 1-1.25 महिना करून पहा. त्याच्यात थोडासा काही बदल वाटला, काही फरक वाटला तर पुढे चालू ठेवा. जसं एकदम कुठलाही माणूस बिघडत नाही, त्याला हळूहळू बिघडलेला असतो, तसं ही हळूहळू दुरुस्त होतो, आणि तुमचा नवरा तुमच्या ताब्यात नक्कीच येतो. आणि थोडंसं भांडणं कमी करा जरा. तर हे अनेक प्रश्न, आमचा नवरा बाहेरच्या बाईशी नादी लागला वगैरे, असे प्रश्न जे येतात ते मला बी प्रत्यक्ष येतं, सांगतो मी अशा काही काही गोष्टी. पण तुम्हाला हे बी युट्यूबद्वारे सुद्धा हा एक तोडगा सांगितलाय. आपला नवरा आपल्या ताब्यात राहावा, आपल्याशी चांगलं बोलावं, संसारात लक्ष द्यावं, यासाठी सांगितलेला तोडगा आहे हा. तर मंडळी, याबरोबरच आजचा आपला हा शंका समाधान कार्यक्रम येथेच थांबूया, आणि परत भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत, सुखी राहा.